मित्रांनो, आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास भाग 2, अर्थात इतिहासाचं पुस्तक, आपल्या आवडत्या राजांचं पुस्तक, त्यांचा इतिहास ज्या पुस्तकातून अभ्यासतो ते पुस्तक म्हणजे शिवछत्रपती पुस्तक। या पाठ्यपुस्तकातल्या 4 प्रकरणांवर 4 पाठांवर आम्ही मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्याशी चर्चा केलेली आहे। तर आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना, परिसर अभ्यासाचा अभ्यास करत असताना मी आधीही सांगितलेलं आहे की तुम्हाला हे पाठांच्या नावांचा क्रम लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ओझरती उजळणी घेऊया। पहिला जो पाठ होता त्याच्यात आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची स्थिती काय होती त्याच्याविषयी माहिती घेतली। दुसऱ्या पाठामध्ये शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित करणाऱ्या संतांची कामगिरी या पाठात महाराष्ट्रातील विविध संतांच्या कार्याचा आपण आढावा घेतला। तिसऱ्या पाठामध्ये शिवाजी महाराज ज्या पराक्रमी भोसले घराण्याचे वारसदार आहेत आणि इतर जे मराठा सरदार आहेत, मग तिसरा पाठ होता आपला मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे आणि चौथा पाठ शिवरायांचे बालपण। शिवरायांचे बालपण हा जो चौथा पाठ होता, या पाठामध्ये पाहिलं आपण की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांची खूपच धावपळ होती, म्हणून त्यांनी गरोदर असणाऱ्या जिजामातांना शिवनेरी या किल्ल्यावर ठेवलं आणि शिवनेरी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी तो महामंगल दिवस आला, ज्या दिवशी आपल्या राजांचा शोभांचा जन्म झाला। इथपर्यंत आपण पाहिलं। नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की शहाजीराजांची धावपळ वाढत जात होती आणि निजामशाहीचा शेवट झाला, कारण की उत्तरेकडचा मुघल बादशहा आणि निजामशाहीचा जो वजीर होता मलिक अंबरचा मुलगा फत्ते खान यांनी हातमिळवणी करून निजामशाही ही मुघलांच्या घशात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। अशाही परिस्थितीत शहाजीराजे डगमगले नाहीत आणि त्यांनी नव्या निजामशाहीची स्थापना केली। निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढलं आणि त्याचं पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून घोषित केलं। पण एकटे शहाजीराजे किती काळ लढतील, म्हणून अशा पद्धतीने शेवटी निजामशाहीचा शेवट झाला, निजामशाहीचा पाडाव झाला। इथपर्यंत आपण पाहिलं। आणि निजामशाहीच्या पाडानंतर जे आदिलशाह होते, आदिलशहाच्या दरबारी शहाजीराजे पुन्हा आपली सरदारकी बजावू लागले आणि पूर्वाश्रमीचं जे शहाजीराजांच्या जहागिरीचे गावे होती पुणे, सुपे, ते शहाजीराजांना परत मिळालेत। मग नंतर आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकला पाठवलेलं आहे, कर्नाटक मोहिमेवर पाठवलेलं आहे। मग शहाजीराजे आणि जिजाऊ थोडा यांना पण निवांतपणा मिळाला आणि यांना शहाजीराजांचा सहवाससुद्धा लाभला आणि एखाद्या राजासारखं वैभव शहाजीराजे दक्षिणेतील कर्नाटक या ठिकाणी बंगळूरच्या दरबारात अनुभवू लागले। इथपर्यंतचा भाग आपण मागच्या शिवरायांचे बालपण या पाठात पाहिलेला। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं 5वं जे प्रकरण आहे, 5वा जो पाठ आहे, त्या 5व्या पाठाचं नाव आहे शिवरायांचे शिक्षण। बघा, आपलं बालपण, आपल्या बालपणाचा काळ गेल्यानंतर आपण शाळेत शिकायला प्रारंभ करतो, शिकायला आपली सुरुवात होते। आता तर अगदी 3-3.5 वर्षापासून आपलं शिक्षण औपचारिक वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या स्कूल्समध्ये सुरू होतं। पण तत्कालीन परिस्थितीमध्ये अशा शाळा नव्हत्या, म्हणून घरीच शिक्षण देण्याची व्यवस्था केली जायची। मग शिवाजी महाराजांच्या शिक्षणाचा प्रारंभ कसा झाला? प्रारंभाचा अर्थ असतो सुरुवात। शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली ते आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचं हे घराणं जे आहे ते खूप वैभवशाली आहे। फक्त पराक्रमाने वैभवशाली असणारं हे घराणं नाही आहे, तर साथींनो, हे जे घराणं आहे हे बुद्धीने सुद्धा तेवढंच पराक्रमी आणि बुद्धीची चुणूक दाखवणारं, बुद्धिमत्ता दाखवणारं, शिक्षणावर प्रेम करणारं हे भोसले घराणं आहे। ही सुद्धा बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे। मग अगदी शहाजी राजांपासून असेल, शिवाजी राजांपर्यंत असेल आणि आपले सगळ्यांचे आवडते संभाजी महाराजांपर्यंत असेल, जिजाऊ असतील, सगळ्यांनी भोसले घराण्यातले जे राजे झालेले आहेत शाहू महाराजांपर्यंत सगळ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे। म्हणून शहाजीराजे हे स्वतः
संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते. गाढे पंडित म्हणजे काय, त्यांना संस्कृत विषयावर त्यांची पकड होती. आणि बंगळूरच्या दरबारामध्ये ज्या ठिकाणी ते कर्नाटकात आता आदिलशहाची सरदारकी करत होते, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या दरबारामध्ये अनेक कलावंत आणि अनेक विद्वान लोकांना आश्रय दिलेला होता. त्यांनी राजाश्रय दिलेला होता. ही बाबसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. मग असे अनेक गुणी लोक शहाजी राजांच्या अर्थात शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या दरबारात होते आणि त्यांचा फायदा शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी निश्चितच आपल्याला झालेला दिसून येतो. बघा, शिवाजी महाराजांचा शिक्षणाचा प्रारंभ आता जसं आपण बघतो ज्युनियर KG, सिनियर KG, बालवर्ग या पद्धतीने आपलं शिक्षण सुरू होतं. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं शिक्षण वयाच्या 7व्या वर्षापासून सुरू झालं. तर पराक्रमी मनुष्याचा जो मुलगा असतो त्याला जसं आपण म्हणतो की पाण्यात पोहणारा मासा आणि माशाचं जे पिलू असतं त्याला पोहणं शिकवावं लागत नाही, तसे पराक्रमी वारसा लाभलेले शहाजी राजे यांचे जे चिरंजीव होते, बुद्धिमान शहाजी राजे यांचे चिरंजीव शिवाजी राजे यांनीसुद्धा आपल्या शिक्षणामध्ये चुणूक दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर वयाच्या 7व्या वर्षी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ झाल्यानंतर लवकरच शिवाजी राजे शिवबा लिहू वाचू लागले, गोष्टी सांगू लागले. रामायणातल्या, महाभारतातल्या, भागवतातल्या गोष्टी ते सहज वाचू लागले. तर असं त्यांचं प्रारंभिक शिक्षण लिहिण्या वाचण्याचं जो होतं ते शिक्षण पूर्ण झालं. मग आता शिवाजी महाराज हे जे होते शहाजीराजांचे थोर सुपुत्र आणि शहाजीराजांचा इतिहास जो आहे तो पराक्रमाचा आणि युद्धाचा इतिहास अतिशय जाज्वल्य आणि प्रेरणेचा इतिहास असल्यामुळे साहजिकच शिवाजी राजांनासुद्धा युद्धकला शिकावी लागली. आणि मग शिवाजी महाराजांच्या युद्धकला शिकण्याचा प्रारंभ देखील झाला. ही युद्धकला शिकण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी नेमले गेले आणि ते शिक्षक शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवबाचं शिक्षण त्यांना देत होते. त्यांना विविध विद्या शिकवण्यास सुरुवात केल्या. मग युद्धकलेमध्ये तलवार चालवणं असेल, दांडपट्टा फिरवणं असेल, घोड्यावर मांड घालून बसणं असेल, ह्या सगळ्या कला शिकवणं सुरू झालं. तलवार चालवणे असेल, या सगळ्या कला शिवाजी महाराजांना या कलांचा परिचय झाला 12व्या वर्षापर्यंत. याच्यावर प्रश्न येतो की शिवाजी महाराजांना युद्धकलेच्या कोणकोणत्या कलांचा परिचय झाला, तर तुम्ही लिहू शकतात घोड्यावर बसणे, तलवार चालवणे किंवा दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे, हे जे ह्या 12व्या वर्षापर्यंत या युद्धकलांचा शिवाजी राजांना परिचय झालेला आपल्याला दिसून येतो. अशात झालं काय माहिती आहे का, शिवाजी महाराज 12व्या वर्षापर्यंत 7व्या वर्षापासून लिहिण्या वाचण्याचं शिकले, युद्धकलांमध्ये निपुण झाले आणि यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की लवकरच आदिलशहाने शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवलं. बघा बाळांनो, लक्षात घ्या, आता परिस्थिती काय आहे, क्रम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी काय सांगितलेलं, शिवरायांच्या बालपणामध्ये निजामशाहीचा शेवट झाला, शहाजीराजांना थोडा निवांतपणा लाभला. मग शहाजीराजे परत आदिलशहाच्या सेवेत आले आणि आदिलशहाच्या सेवेत आल्यानंतर आदिलशहाने त्यांना कुठं पाठवलेलं आहे, दक्षिणेमध्ये. कारण महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आजही कर्नाटक राज्य आहे आणि कर्नाटकमध्ये बंगळूर, ज्याला आता आपण बँगलोर असं म्हणतो, त्या बंगळूरला पाठवलेलं आहे. आणि मग इकडे हे सगळं शिवाजी महाराजांचं लिहिण्या वाचण्याचं शिक्षण असेल, युद्धकलांचं शिक्षण असेल, याला प्रारंभ झाल्यानंतर आदिलशहाने लवकरच शहाजीराजांना, कारण शहाजीराजे पराक्रमी होते, कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजांना पाठवण्यात आलं. मग आता शहाजीराजे मोहिमेवर जातील, युद्धाच्या कामगिरीवर जातील, कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्यासाठी जातील. त्यावेळेस जिजाऊ आणि शिवबा यांचं काय करायचं, तर आता पुन्हा शहाजीराजांनी निर्णय घेतला आहे की आपली जी महाराष्ट्रातली जहागीर आहे, पुणे आणि सुपे, या जहागिरीची देखभाल करायला. आणि तिथं गेल्यानंतर शहाजीराजांचा दुसरा उद्देश असाही होता की तिथं गेल्यानंतर जिजाऊंच्या नेतृत्वाखाली बालशिवबा वेगवेगळे युद्धकला, आणि हे शिक्षण तर झालेलंच होतं, पण राज्यकारभाराचं शिक्षणसुद्धा जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये शिवबांचं सुरू होईल आणि प्रत्यक्ष
त्यांना राज्यकारभार कसा करावा याचाही अनुभव येईल, म्हणून शहाजी राजांनी जिजाऊ आणि शिवबा यांची रवानगी पुणे जहागिरीकडे, जे महाराष्ट्रातलं आपलं पुणे शहर आहे, पुणे जहागिरीकडे जिजाऊ आणि शिवबांची रवानगी करण्याचं ठरवलं. मग रवानगी करताना एखादं त्यांना राज्यकारभारच तिकडे करायचा होता, म्हणून त्यांच्यासोबत जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्यासोबत शहाजी राजांनी हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, विश्वासू प्रधान आणि नामवंत शिक्षक यांना सोबत धाडलं. याच्यावरही प्रश्न येतो की पुणे जहागिरीकडे शिवाजी महाराजांची रवानगी करताना कोणाला सोबत धाडले. तर विद्यार्थी मित्रांनो, हत्ती असतील, घोडे असेल, पायदळ असेल, ध्वज असेल, विश्वासू प्रधान असतील आणि विख्यात प्रसिद्ध असे शिक्षक असतील, यांना शिवाजी महाराजांच्या सोबत धाडण्याचं काम शहाजी राजांनी केलेलं आहे. तर ही खरी स्वराज्याची नांदी आहे आणि शिवाजी महाराज राज्यकारभाराची कशी चुणूक दाखवतात, इथं हे एक बीज रोवलं गेलेलं आहे. आता पुढचा भाग बघू. इकडे काय झालं, पुण्याचा कायापालट. आता कायापालट याचा अर्थ काय, कायापालट, कायाचा अर्थ होतो शरीर. मग हे शहर आहे, याला काही शरीर असतं का, पण एक शब्दसमूह आहे, कायापालट होणे. कायापालट होणे म्हणजे क्रांतिकारक बदल होणे, चांगला बदल होणे, अतिशय व्यवस्थित असा बदल होणे, याला आपण कायापालट होणे या अर्थाने वापरत असतो. मग पुण्याचा कायापालट काय झाला, म्हणजे शिवाजी राजे आणि जिजाऊ आल्यानंतर पुण्यामध्ये काय काय बदल झाले हे या पुढच्या मुद्द्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस शहाजी राजे जिजाऊ आणि शिवबांना पुण्याला घेऊन गेले, पुण्याहून कर्नाटकाला घेऊन गेले, त्यावेळेस पुणे शहर बऱ्याच प्रमाणात शहाजी राजांचे जे शत्रू होते त्या शत्रूंनी बेचिराग करून टाकलेले होते. लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली होती. शेतकरी शेती करत नव्हते. पुणे हे गाव सोडून लोक चालले गेलेले होते. उघड उघड उत्सव करणं मुश्किलीचं झालेलं होतं. तर अशा पद्धतीने अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या. लोक शेती करत नव्हती म्हणून शेती ओसाड झालेली होती आणि त्या ठिकाणी चोरांचा, लांडग्यांचा यांचा सुडसुडाट झालेला होता. ज्यावेळेस लोकांना समजलं की शहाजी राजांचा पुत्र शिवबा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जिजाऊ पुण्यात राहायला आलेले आहेत, त्यावेळेस लोकांच्या मनात धीर निर्माण झाला आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि अशा पद्धतीने मग पुण्याचं रूप पालटायला सुरुवात झालं. आणि मग लोक आपल्या समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील, त्या अडचणी घेऊन जिजाऊंकडे आणि शिवबांकडे येऊ लागल्या आणि अशा संकटात असणाऱ्या बेचिराग झालेले पुणे आणि तेथील जे लोक होते, जे मनाने खचलेले होते, त्या लोकांना प्रेरणा देण्याचं काम शिवबांनी केलं. लोक येत, त्यांचा सल्ला घेत. तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी पुण्याची जी दैन्य अवस्था झालेली होती ती दैन्य अवस्था सुधारली. लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण होऊ लागला. गाव सोडून गेलेले लोक परत पुण्यात राहायला आले आणि तिकडे राहायला येऊन शेती करू लागले, आपापले व्यवसाय करू लागले, देवळांमध्ये सांदवात होऊ लागली. तर अशा पद्धतीने पुण्याचा कायापालट झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, एक बाब इथं अजून आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि जिजाऊ कर्नाटकात शहाजी राजांबरोबर गेलेल्या होत्या, त्यावेळेस पुणे जहागिरीचा कारभार दादाजी कोंडदेव हे पाहत होते. कारभारी म्हणून शहाजी राजांनी त्यांची नेमणूक पुण्याचा कारभार पाहण्यासाठी केलेली होती. पुण्याची जहागिरीचा सांभाळ ते करत होते. मग पुण्याच्या जहागिरीचा सांभाळ करत असताना जिजाऊ आणि शिवबा इकडे येणार आहे. मग याच काळामध्ये शहाजी राजांनी दादाजी कोंडदेव यांना आदेश दिला की तुम्ही तिकडे पुण्यामध्ये एक महाल बांधा शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्यांच्या आदेशानुसार दादाजींच्या कामगिरीमध्ये 3 मुद्दे आहेत. त्यांनी शहाजी राजांच्या आदेशानुसार पुण्यात लाल महाल बांधला आणि पुढचं काम असं होतं की झालं असं होतं, त्यावेळेस लोक शेती करत नव्हते म्हणून त्यांनी शेतीसारा ठरवून दिला आणि शेतीसारा कमी केला, उत्पन्नानुसार ठरवला. शेतीसारा म्हणजे काय, तर आपण बघा वेगवेगळे आपण वीज वापरतो म्हणून महिन्याला आपण वीज बिल भरतो, किंवा आपण आपलं घर असतं तरी आपण नगरपालिकेला कर भरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचा महसूल भरतो. मग सारा याचा अर्थसुद्धा एक प्रकारचा कर किंवा टॅक्स. तर दादाजी कोंडदेवांनी शेती साऱ्यामध्ये सुधारणा केली आणि उत्पन्नानुसार म्हणजे लागवडीनुसार पडीक क्षेत्र असेल तर त्यांच्याकडून सारा कमी घ्यायचा, लागवड केलेलं असेल अधिक उत्पन्न देणारी जमीन असेल त्याच्याकडून शेतसारा त्या प्रमाणात घ्यायचा. अशा पद्धतीने योग्य विल्हेवाट
सारा आणि त्याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि शेतकरी शेती लागवड करण्यात प्रोत्साहन त्यांना मिळू लागलं, म्हणजे शेतसाऱ्यात त्यांना सूट मिळाली. दादाजी कोंडदेवांच्या ज्या कामगिरी आहेत त्याच्यामध्ये मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की शहाजीराजांच्या आदेशाने त्यांनी पुण्यात लालमहाल बांधला. त्याच्यानंतर शेतसाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना शेती लागवड जास्तीत जास्त वाढावी, शेतकऱ्यांना शेती करण्याचे प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतसाऱ्यामध्ये सूट दिली. आणि चोरांचा बंदोबस्त झालेला होता, कारण की पुणे शहर बेचिराग झाल्यामुळे चोरांचं फावलेलं होतं, चोर लोकांना त्रास द्यायचे, चोरांचा सुळसुळाट झालेला होता. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी दादाजी कोंडदेव यांनी लोकांची पथके निर्माण केली, तुकड्या निर्माण केल्या आणि गस्त वाढवली आणि मग चोरांचा अशा पद्धतीने बंदोबस्त झाला. तसंच शेतीचं नुकसान करण्यासाठी लांडगेसुद्धा माजलेले होते. या लांडगांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा दादाजींनी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांची किंवा तिथं राहणाऱ्या लोकांचे पथकं तुकड्या नेमल्या आणि अशा पद्धतीने दादाजी कोंडदेव यांची कामगिरी आपल्याला दिसून येते. आणि शेतसारा आणि शेतसुधारणा मध्ययुगीन कालखंडाचा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर निजामशहाचा वजीर मलिक अंबर आणि दादाजी कोंडदेव यांचा शेती सुधारणा आणि शेतसारा या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. याचाही प्रश्न येतो, शेती सुधारणा आणि शेतसाऱ्यामध्ये सुधारणा ही कामगिरी कोणी केली, तर दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबर यांनी चांगल्या प्रकारे ही कामगिरी केलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पाठाचा हा पूर्वार्ध म्हणजे एकच भाग मी घेतलेला आहे. हा पाठ तुम्ही नीट व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांचं शिक्षण आता पुढे कसं घडतं आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली खास करून कसं घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पाहत चला, आपले व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर करत चला. आणि अजूनही जर तुम्ही आपलं PVM प्रायमरी सेक्शन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स. पुढचा भाग, या पाठाचा उरलेला भाग आपण